एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। मारेगाव कास्टिप शिक्षक संघटना शाखा मारेगाव व इतर सहयोगी संघटनाद्वारा आयोजित संविधान जागृती उपक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न। भारत राष्ट्र निर्माण करण्याचे काम हे संविधान करते। धम्मा कांबळे, मारेगाव येथे दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी कास्टिप शिक्षक संघटना शाखा मारेगाव व इतर सहयोगी संघटनाद्वारा संविधान जागृती उपक्रमा अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती। त्या स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण मानकर हे होते, तर उद्घाटक विनोद गानार यांनी केले। तर विशेष अतिथी म्हणून अनंत मांडवकर, अविनाश घरडे हे होते। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून धम्मा कांबळे हे होते। यावेळी वक्ते धम्मा कांबळे यांनी संविधान प्रत्येकाच्या घराघरात असले पाहिजे, एवढेच नव्हे तर संविधान समजून घेण्याची गरज आहे। यावेळी स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हाते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी कास्टिप शिक्षक संघटना शाखा मारेगावचे इतर सहयोगी संघटना पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह मारेगाव तालुका प्रतिनिधी संतोष पिपराडे। आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी आपण मारेगाव तालुक्यात मारेगाव या शहरात आलो आहे। त्या ठिकाणी भव्य असं सरणी आज स्पर्धा परीक्षा घेतली दिसते। संविधानाबाबत स्पर्धा परीक्षा होती। नेमकं संविधानावर स्पर्धा परीक्षा घेण्याची गरज का पडली आणि आज जे संविधान जागा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, स्पर्धा परीक्षा आहे, व्याख्यान झाले आहे। खूप छान धम्माजी कांबळे यांनी व्याख्यानाचं प्रबोधन केलं। खरंच तुमचं एक ॲक्शन इंडिया स्वागत आहे। तर आज जे तुम्ही 16 तारखेला आज विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती आणि आज त्यांचा एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला। तर नेमकं तुम्हाला संविधानावर स्पर्धा परीक्षा घेण्याची गरज का पडली? सर्वप्रथम ॲक्शन टीव्हीच्या सर्व दर्शकांना, लोकांना भारतीय संविधानाच्या संदर्भानं जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भानं पहिल्यांदा आपण सर्व भारतीय म्हणून आणि त्यांना नमस्कार करतो। भारतीय संविधान हा आपल्याचा प्रलेख आहे। भारतीय संविधान हे भावी भारताचं विजन दस्तावेज आहे। भावी भारत कसा राहील या संदर्भाने हे विजन दस्तावेज असल्यामुळे भारतीय संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाचा विचार, त्याचा जागर आणि त्याचा समजणं हे विद्यार्थ्यापर्यंत अत्यंत गरजेचं आहे। आपल्याला खरा माणूस व्हायचं असेल तर भारतीय संविधानाशिवाय ते होणं शक्य नाही आणि म्हणून संविधानाच्या संदर्भात हे जे संविधान जागर उपक्रमाअंतर्गत संविधानाची परीक्षा घेण्यात आली आहे, स्पर्धा परीक्षा घेण्यात आली, त्याची गरज आपल्याला सर्वांना दिसते आहे। केवळ विद्यार्थ्यासाठी म्हणून नाही तर प्रत्येक भारतीय कोणत्याही धर्म, पंथ, वंश, लिंग आणि जन्मस्थानाचा येत असला तरी प्रत्येक भारतीयांना आपण भारतीय आहोत याचा अभिमान वाटावा असं हे भारतीय संविधान आहे। कारण या भारतीय संविधानानंच त्याला प्रजेपासून लोक बनवलेला आहे आणि लोक म्हणजे आपण सार्वभौम आहोत। लोक हे प्रत्येक गोष्टीचं उगमस्थान आहे। लोक हे शासन संस्थेमध्ये जे सत्ताधारी आहेत किंवा प्रतिनिधित्व निवडून देण्याचं काम करतात ते लोक करत असते आणि मग लोकच प्रतिनिधित्व निवडून देतात आणि लोकांचीच जी सत्ता असते। आपण या प्रतिनिधित्व याच्यामध्ये लोकांची सत्ता काही प्रतिनिधींना देत असतो आणि ते प्रतिनिधी आपल्या वतीने सरकार चालवत असते आणि म्हणून लोकांचं हे सरकार असतं। मात्र आपण लोक हे नावाची संज्ञा विसरलो आहे आणि प्रतिनिधी जे आहे ते देखील शासकासारखे वागायला लागलेले आहे आणि म्हणून या देशामध्ये लोकशाहीची अधोगती होत आहे। ही अधोगती थांबवायची असेल तर या देशातला प्रत्येक माणूस जात, धर्म, पंथ, वंश, लिंग आणि जन्मस्थान याच्या पलीकडे जाऊन पहिल्यांदा तो भारतीय झाला पाहिजे। तो भारतीय जर झाला तर या देशाचा भारत राष्ट्र निर्माण होण्यासाठी म्हणून त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। जर संविधान हे प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे हे आम्हाला मान्य आहे, पण घरी असून गरजेचं नाही, ते समजून घेण्याची गरज आहे। डॉक्टर साहेबाला डोक्यावर नाचण्याची गरज नाही, त्यांची विचार गरजेचं आहे। हे होताना आपल्याला कुठं दिसत नाही। आपण यामध्ये काय बोलतो? या देशामध्ये अनेक जसं आता कास्टाईप कर्मचारी संघ आहे, त्यांनी हा पुढाकार घेतला आणि या संविधान जागराच्या संदर्भानं स्पर्धा परीक्षा घेतली। असेच देशामध्ये जे पुरोगामी लोक आहेत, जे संविधानावर प्रेम करतात, जे लोकशाहीवर प्रेम करतात,
जे हा देश लोकशाहीवादी राहावा अशी भूमिका त्यांची आहे, ते तमाम लोक संविधानाचा जागर जो आहे तो घडवून आणत आहे. आणि म्हणून एक आशावादी चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे की आपण सर्व लोक भारतीय लोक म्हणून संविधानाला समजून घेत आहोत आणि संविधान हे आपल्या मुक्तीचा विचार आहे. संविधान हा आपल्या मुक्तीचा प्रलेख आहे. यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा अधोरेखित केलेली आहे. हा देश धर्मनिरपेक्ष राहील याची हमी दिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयांसाठी संविधानाचं जाणून घेणं हे अत्यंत मौलिक असं काम आहे. त्याच्या स्वाभिमानासाठी देखील ते मौलिक काम आहे, त्याच्या माणूस होण्यासाठी देखील ते मौलिक काम आहे असं मला वाटतं. माणसाला माणूस घडवण्याचं काय नाही संविधान दिलं असं मला वाटते. आपल्याला काय वाटतं? निश्चितच माणसाला माणूस बनण्यासाठी संविधानामधले जे मौलिक आणि मूलभूत जे मूल्य आहे ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही मूल्य आहेत. या मूल्यावरच समाजाची निर्मिती होत असते आणि या मूल्यावरच राष्ट्रही निर्मित होत असते. आणि म्हणून भारतीय संविधान हे ज्या मूल्यावर उभं आहे ते माणूस निर्मितीचंच काम करत आहे. माणूस आहे आणि माणूस घडत आहे अशी ही प्रोसेस असते. आणि म्हणून माणूस आहे आणि घडत आहे असं त्याला म्हटलं जातं. जय सरकार, जय भारत, जय संविधान, जय भीम.